नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ध्यान शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत टीईटीसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा 2024चा पेपर, जो की आहे पेपर क्रमांक 2. तर त्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, जर आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढेही तुम्हाला या चॅनलवरती टीईटी संदर्भात माहिती दिली जाईल, तसेच व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिले जातील. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा, आज आपण बघणार आहोत टीईटी पेपर क्रमांक 2, जो की आहे बालमानसशास्त्राचा. तर बघा, आपला पहिला प्रश्न काय आहे, तर आपला पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य नाही? तर बघा, काय सांगितले? वैशिष्ट्य नाही. कशाचे? कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य नाही असे इथं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे कुमार अवस्थेत मुलामुलींची स्वत्वाची भावना अत्यंत तीव्र असते. तर हे बरोबर आहे. वैशिष्ट्य नाही हे आपण शोधायचं आहे. तर कुमार अवस्थेमध्ये असणाऱ्या मुलामुलींची अवस्था, स्वत्वाची भावना ही काय असते? तर अत्यंत तीव्र झालेली असते. हे बरोबर आहे. 2, कुमार अवस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात. तर बघा, कुमार अवस्थेत असलेली मुलं काय करतात, तर त्यांचं एक एज ग्रुप झालेला असतं, म्हणजे की त्या समवयस्क मुलांशी त्यांचं जास्त जमतं. तर घरातल्यांशी म्हणजे कौटुंबिक संबंध त्यांचे म्हणजे पूरक नसतात. म्हणजे काय असतं, तर ते घरातले जे सांगतात ते त्यांना त्यांच्या विरोधातच वाटत असतं. म्हणून हे काय आहे, तर याचं वैशिष्ट्य नाही. संबंधपूरक बहुतांश नसतात. म्हणून योग्य उत्तर आपलं हे आहे, म्हणजे की प्रश्नाच्या दृष्टिकोनातून चुकीचं उत्तर हे आहे. तर पुढचा, कुमारावस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतात. तर हे सुद्धा बरोबर आहे. आणि कुमार वयातील विद्यार्थ्यांच्या गरजा, अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केले पाहिजे. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चुकीचं उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 2. तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? तर बघा, आपल्याला माहित आहे मॅकडुगल यांनी सहज प्रवृत्तीचे वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये समाजनिष्ठ हा घटक मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होत नाही हे आपण सांगायचं आहे. तर बघा, प्रार्थना पर्याय क्रमांक 1, 2 आहे जुगुप्सा, 3 आहे युद्ध आणि 4 आहे संपादन व निर्मिती. तर बघा, समावेश होतो हे आपण सांगायचं आहे. तर याच्यामध्ये जुगुप्सा, युद्ध आणि संपादन निर्मिती यांचा समावेश होत नाही. कशामध्ये? सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये जुगुप्सा, युद्ध आणि संपादन निर्मिती याचा उपयोग होत नाही, तर समावेश होत नाही. तर प्रार्थना याचा काय होतो? इथं समावेश होतो. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला, बघा, पेपर 2 मध्ये तुम्हाला असे मोठे लेंदी प्रमाणात स्वरूपात प्रश्न विचारले जातात. फक्त काय असतं, पेपर क्रमांक 1 ला सुद्धा तेच प्रश्न असतात आणि पेपर क्रमांक 2 ला सुद्धा तेच प्रश्न असतात. फक्त काय झालेलं असतं की तुम्हाला पेपर 2 मध्ये तेच प्रश्न अगदी लेंदी पद्धतीने म्हणजे मोठ्या प्रमाणात विचारले जातात. तर बघा, प्रश्न आहे आपला, एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. बघा, एखाद्या गोष्टीचे ग्रहण जे असते ते आपण जास्त प्रमाणात म्हणजे रिपीट अगेन केली, रिपीट तर काय होते, तर ते आपल्या जास्त प्रमाणात राहते. म्हणजे त्याचं प्रॅक्टिस आपण केलं तर ते आपल्या जास्त प्रमाणात लक्षात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. तर बघा, म्हणजे आपल्या लक्षात राहणं हे अध्ययन आपण कशा प्रकारे करतो त्याच्यावरती ठरवते. तर एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. तर बघा, आपण अभ्यासाला बसल्यानंतर एखादा उतारा किंवा एखादी कविता असते ती एकसारखं सलग पद्धतीने न बसता अधूनमधून विश्रांती म्हणजे ब्रेक घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला डॅश डॅश असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपला प्रश्न काय आहे की
एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. तर वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला डॅश डॅश असे म्हणतात. म्हणजे आपण अभ्यास करताना मध्ये मध्ये ब्रेक घेतो, तर या पद्धतीला आपण काय म्हणतो? तर बघा, पर्याय आहे खंडशः पठण पद्धती, 2 आहे समध्यंतर पद्धती, 3 आहे प्रपाठ पद्धती आणि 4 आहे स्मृती सहाय्यक पद्धती. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे आपलं समध्यंतर पद्धती. म्हणजे काय करतो आपण? मध्ये मध्ये ब्रेक घेतो, मध्ये मध्ये थोडीशी विश्रांती घेतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या अभ्यासाला आपण सुरुवात करतो. याला म्हणतो समध्यंतर पद्धती. तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आपला, व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळवल्याचा अनुभव घेतल्यानंतर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबतो. तर बघा, एका व्यक्तीला जर यश मिळालं, तर यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यानंतर तो काय करतो? तर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थिती सुद्धा तो काय करतो? तीच पद्धती, त्या पद्धतीचाच तो अवलंब करतो. हे थॉर्नडाईक यांच्या या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. तर थॉर्नडाईक यांनी उपपत्त्या मांडलेल्या आहेत. तर ते थॉर्नडाईकच्या कोणत्या पद्धतीनुसार काय झालेलं आहे? सिद्ध झालेलं आहे, हे आपण इथं सांगायचं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे चेतक प्रतिचार उपपत्ती, 2 आहे अभिसंधित प्रतिक्रिया उपपत्ती, 3 आहे मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आणि 4 आहे क्षेत्रीय उपपत्ती. तर बघा, थॉर्नडाईक यांनी मांडलेली उपपत्ती म्हणजे चेतक प्रतिचार उपपत्ती हे आपलं योग्य उत्तर आहे. याच उपपत्तीनुसार काय झालेलं आहे? सिद्ध झालेलं आहे की तादृश्य अशा परिस्थितीमध्ये यश मिळवण्यासाठी काय करतो? तर जी पहिल्यांदा ज्याने यश मिळवण्यासाठी जी पद्धती वापरलेली असते तेच काय करतात? तर या पद्धतीमध्ये वापरतात. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चेतक प्रतिचार पद्धती. तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आपला, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश डॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो? त्याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्ट निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला आहे. तर बघा, 1 आहे बांडुरा, 2 आहे डॉक्टर ब्लूम, 3 आहे पियाजे आणि 4 आहे आसुबेल. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर ब्लूम. तर उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॉक्टर ब्लूम यांची कोणती उपपत्ती आहे? बोधात्मक ही यांची, बोधात्मक आणि भावात्मक ही यांची काय आहे? उपपत्ती आहे. म्हणून डॉक्टर ब्लूम यांनी बोधात्मक आणि काय झालं तर भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो यांचे उद्दिष्ट काय केलेलं आहे? निश्चित केलेलं आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, स्वाभाविकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी या घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो? तर बघा, काय झालेलं आहे? या उद्दिष्टांचा उपपत्तीमध्ये काय होतो? तर उपयोग होतो किंवा वर्गीकरणामध्ये जातात हे आपण सांगायचं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे क्रियात्मक क्षेत्र, 2 आहे बोधात्मक क्षेत्र, 3 आहे ज्ञानात्मक क्षेत्र आणि 4 आहे भावात्मक क्षेत्र. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रियात्मक क्षेत्र. स्वाभाविकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या क्रियात्मक क्षेत्र या श्रेणीमध्ये होतो. तर पुढचा प्रश्न आपला बघा. पुढचा प्रश्न आहे, निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. तर बघा, निकष संदर्भातील मूल्यमापन चाचणी ही काय असते? तर क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही? काय आहे? वैशिष्ट्य नाही असे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, याचं पर्याय आपण बघूया. तर पर्याय 1 आहे, या कसोटीचा मूळ हेतू अभ्यासक्रमाशी निगडीत कौशल्याचे किंवा क्षमतेचे मापन करणे असा असतो. कशाचा? तर बघा, निकष संदर्भीय मूल्यमापन क्षमताधिष्ठित चाचणीचा काय आहे? अभ्यासक्रमाशी निगडीत कौशल्याशी आणि क्षमतेचे मापन करणे हा काय आहे? याचा उद्देश असतो, म्हणजे ह्याचा हेतू असतो. तर हे काय आहे? निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य आहे, म्हणजे आपलं उत्तर योग्य आहे. कसोटीचे वैशिष्ट्य आहे, आपल्याला काय शोधायचं आहे? नाही, म्हणजे चुकीचं उत्तर इथं आपण शोधायचं आहे. हे तर त्याचं वैशिष्ट्य आहे. 2,
ही कसोटी विशिष्ट इयत्तेसाठी किंवा अभ्यासक्रमासाठी तयार केलेली असते. हे सुद्धा बरोबर आहे. हे काय आहे, निकषसंदर्भीय कसोटीचे काय आहे वैशिष्ट्य आहे की ही चाचणी कशासाठी केली जाते, ही कसोटी तर एखाद्या विशिष्ट इयत्तेसाठी ठरवून ही कसोटी केली जाते. ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व काय करते तर करते. बरोबर का? ही काय करते तर सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. हे सुद्धा काय आहे कसोटीचे वैशिष्ट्य नाही. हे कसोटीचे वैशिष्ट्य नाही. ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. हे इथं काय आहे चुकीचं उत्तर आहे. म्हणजेच हे काय आहे तर कसोटीचे वैशिष्ट्य नाही. तर ही कसोटी अनुदेशनापूर्वी व नंतर देखील देता येते. तर हे सुद्धा काय आहे, हे कसोटीचं वैशिष्ट्य आहे. परंतु हे 3 नंबरचं जे आहे सर्वांचेच प्रतिनिधित्व करते हे चुकीचं आहे. म्हणून आपलं हे वैशिष्ट्य नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आपला, अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्यांचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकविणे हे खालीलपैकी कोणत्या घटकांनी साध्य होते. तर बघा, अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा अपेक्षित दर्जा, त्याच्या सध्याचे वर्तन यामधील अंतर भरून काढायचे आहे. तर त्याच्यासाठी स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवणे हे कोणत्या घटकाने साध्य होते हे आपण इथं सांगायचं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे प्रतिसाद, 2 आहे प्रत्यावहन, 3 आहे प्रत्याभरण आणि 4 आहे प्रत्याभिज्ञान. काय आहे? 4 आहे प्रत्याभिज्ञान. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्याभरण हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवणे हे प्रत्याभरण ह्या घटकाने तो करू शकतो. प्रत्याभरण म्हणजे काय, जर त्याची चूक एखादी झाली असेल, जर त्याने एखादं कार्य केलं, त्या कार्यामध्ये जर त्याची चूक झाली असेल तर तो पुढच्या वेळेला ती चुकी करणार नाही. म्हणजे सुरुवातीला त्याची जी चुकी झाली तो दुसऱ्या प्रयत्नामध्ये ती चुकी तो भरून काढेल. म्हणजेच की मागच्या वेळेला जी चुकी झालेली आहे ती दुसऱ्या वेळेला तो चुकी करणार नाही. म्हणजेच काय करणार, त्याचं भरण करणार. बरोबर, ती चुकी भरून काढणार. म्हणजेच काय करणार, तो स्वतःचे मूल्यांकन कोणत्या पद्धतीने करणार तर प्रत्याभरण ह्या पद्धतीने तो करणार. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रत्याभरण. तर बघा, प्रत्याभिज्ञान म्हणजे काय, प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणे आणि प्रत्याभरण म्हणजे काय, एखादी गोष्ट भरून काढणे. जी की आधी चुकी झाली आहे तो ती चुकी काय करणार भरून काढणार. आणि प्रत्यावहन म्हणजे काय तर आठवणे. बरोबर, तो आठवणार, इथं चुकी त्याची भरून काढणार आणि इथं तो काय करणार प्रत्याभिज्ञान म्हणजे ती चुकी ओळखणार. बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय. तर बुद्धिमत्ता म्हणजे काय, अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय आहे असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिलेले आहे. तर बघा, काय झालेलं आहे तर बुद्धिमत्ता म्हणजे एक विशिष्ट क्षमतांचा काय आहे तर समुच्चय आहे असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेले आहे. व बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नसून अनेक क्षमतांचा सुद्धा काय आहे ती समुच्चय आहे असे प्राथमिक मत मांडून प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव कोणत्या शास्त्रज्ञानाने दिलेले आहे हे आपण इथे सांगायचं आहे. तर 1 आहे थर्स्टन, 2 आहे स्पियरमन, 3 आहे थॉम्सन आणि 4 आहे विने. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थर्स्टन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. सन 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता या उत्पादकता हे निर्मायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञानाने मांडले आहे. तर बघा, मूलगामित्व, ओघवता, लवचिकता हे निर्मायकतेचे घटक कोणत्या शास्त्रज्ञानाने मांडलेले आहेत असं इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, 1 आहे टर्मन, 2 आहे गोपाल यसके आणि 3 आहे यसके गुप्ता आणि 4 आहेत गिलफोर्ड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गिलफोर्ड यांनी काय केलेलं आहे, निर्मायकता आणि लवचिकता, ओघवतेपणा हे काय केलेलं आहे तर संशोधन करून काय केलेले आहेत निर्मायकतेचे घटक मांडलेले आहेत. तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा तसेच पूर्वज्ञानाचा समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खालील दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये
येतात. तर बघा, पूर्वज्ञानाचा अनुभव तसेच पूर्वज्ञान, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे तसेच उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात हे आपण इथं सांगायचं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे लोकशाही प्रधानता, 2 आहे क्रियाशीलता, 3 आहे निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन आणि 4 आहे यथार्थता. तर बघा, पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे, निदानात्मक, उपचारात्मकता व दृष्टिकोन. विद्यार्थी काय करतात इथं, पूर्वज्ञानाचा अनुभव घेतात तसेच समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखतात. ह्याला आपण काय म्हणू शकतो, तर निदानात्मक, उपचारात्मक दृष्टिकोन असं आपण इथं म्हणू शकतो. तर पुढचा प्रश्न आहे डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो. तर बघा, ब्लूम यांनी काय केलेलं आहे, भावनात्मक पातळीमध्ये मांडलेल्या घटकानुसार विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते. तर बघा, कोणत्या कोणत्या घटकामध्ये मांडलेले आहेत. तर बघा, 1 आहे मूल्ये, 2 आहे संयोजन, 3 आहे मूल्य समूह चरित्र आणि 4 आहे प्रतिचार. तर याचं योग्य उत्तर आहे प्रतिचार. या घटकामध्ये काय करतात, तर विद्यार्थी भावनात्मक पातळीमध्ये घटकानुसार काय करतात, तर कृतीमध्ये रस घेतात तसेच त्या कृतीमध्ये रंगू लागतात, त्या कृतीमध्ये समरस होतात आणि त्याविषयी त्यांच्यामध्ये आवड निर्माण होते. हे सर्व कुठं होतं, तर प्रतिचार घटकामध्ये घडून येतं. तर बघा, पुढचा प्रश्न आहे पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान पूरक नाही हे आपण ओळखायचं आहे. तर कोणतं विधान इथं पूरक नाही हे आपण इथं सांगायचं आहे. तर बघा, 1 आहे विद्यार्थ्याच्या प्रवृत्ती, अभिरुची, हेतू इत्यादी प्रवर्तकांचा योग्य विचार करून पाठाची योजना आखली पाहिजे. तर हे काय आहे, तर पूरक आहे, म्हणजे हे बरोबर आहे. 2 पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठ्ययोजना करावी. तर हे इथं काय आहे, तर विधान पूरक नाही, म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर काय सांगितलं इथं, वेगळा दृष्टिकोन ठेवायचाच नाही, जे पाठ्यांशामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण काय केली पाहिजे, पाठ्ययोजना केली पाहिजे. तर असं आहे का, तर नाही. यांनी 2020 या धोरणाप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, तर पाठ्यक्रम, पाठ्यांश याच्यापेक्षा सुद्धा वेगळं इतर ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. तर पुढचं आहे बघा, कोणत्याही पाठाच्या पद्धतीमध्ये पाठ योजनेत शेवटी मूल्यमापनासाठी वाव असावा. हे सुद्धा काय आहे, योग्य आहे, हे सुद्धा पूरक आहे. तसेच पाठयोजना ही अतिविस्तृत स्वरूपाची नसावी. तर हे सुद्धा काय आहे, योग्य आहे, म्हणजे चुकीचं उत्तर कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 2. तर बघा, पुढचा प्रश्न आहे अनुवंश व बुद्धिमत्ता व व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. अनुवंश हा काय आहे, तर बुद्धिमत्ता आणि व्यक्तित्व यांच्यावर काय करतो, तर परिणाम करणारा घटक आहे. तसेच बुद्धिमत्ता व व्यक्तींचे गुणधर्म हे आनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तसेच कोणत्या अनुवंश काय करतात, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात. असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे हे इथं आपण सांगायचं आहे. तर बघा, 1 आहे मेंडेल, 2 आहे न्यूमन, 3 आहे फ्रान्सिस गाल्टन आणि 4 आहे फ्रीमन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फ्रान्सिस गाल्टन या मानसशास्त्रज्ञाने काय केलेलं आहे, तर सिद्ध केलेलं आहे की काय होतं, बुद्धिमत्ता व व्यक्तींचे गुण हे आनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होतात, तर संक्रमित होतात. हे याने प्रयोगाद्वारे सिद्ध केलेलं आहे, ज्या शास्त्रज्ञाचं नाव आहे फ्रान्सिस गाल्टन. तर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे समिष्टवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही. तर बघा, 1 आहे भौतिकशास्त्रामध्ये असलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही. 2 अनेक संवेदनाची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही. काय आहे, अनेक संवेदनाची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही. तसेच संवेदना आकलन अलगपणे होत नाही. 4 वस्तूंच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन त्यानंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून काय झाले, तर केले जाते. तर बघा, अवबोध म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. तर अवबोध म्हणजे संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की अवबोध निर्माण होतो. काय होतो, संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की काय होतो, अवबोध निर्माण होतो, हे आपल्याला माहिती आहे. तर पृथक्करण म्हणजे काय, पृथक्करण म्हणजे वेगळे करणे. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
काय आहे? पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. काय होते? कडून केले जाते, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? तर बघा, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीचे मर्यादाविषयी काही विधाने दिलेली आहेत. तर त्यापैकी कोणते विधान असत्य आहे हे आपण इथं सांगायचं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे, या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. फेरफार करणे म्हणजे काय करणे? तर त्याच्यामध्ये बदल करणे शक्य होते. तर फेरफार इथं करता येत नाही. काय करता येत नाही? निष्कर्षामध्ये फेरफार करता येत नाही, म्हणून असत्य विधान काय आहे? पहिलंच असत्य विधान आहे, म्हणजेच हे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर सत्य विधाने कोणते आहेत ते बघूया प्रायोगिक पद्धतीचे. तर मनुष्याला भावना लपवता येतात, त्यामुळे निष्कर्षावर परिणाम होतो. तर हे सत्य विधान आहे, मनुष्य भावना लपवू शकतो, त्यामुळे त्याच्या निष्कर्षावरती काय होऊ शकतो? तर परिणाम होऊ शकतो. ज्या व्यक्तीवर प्रयोग करावयाचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात. बरोबर आहे. जर एखादी व्यक्ती आहे आणि तिची वृत्ती जर त्या प्रयोगाला अनुकूल नसेल, त्या प्रयोगाला धरून नसेल, तर काय होऊ शकतं? तर त्या व्यक्तीच्या काय अनुकरणातून आपण काय करू शकतो? तर भलतेच परिणाम तिथं आपल्याला दिसून येऊ शकतात किंवा भलतेच परिणाम तिथं आढळून येऊ शकतात. तसेच काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. तर काही समस्या असतील तर त्या समस्यांमध्ये आपण प्रयोग करू शकत नाही. तर पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात? त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावरती होतो. तर बघा, आपल्या शरीरामध्ये काय आहे? तर अनेक ग्रंथी आहेत आणि त्याच्यामध्ये काय होतात? तर जीवनरस तयार होतात आणि त्या रसायनाचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. तर त्याच्यापैकी असं कोणतं रसायन आहे की ज्याचा परिणाम आपल्या शरीराचा आकारमान व बांधा यावरती झालेला आपल्याला दिसून येतो? तर बघा, एक आहे वृकस्थ ग्रंथी. तर बघा, वृकस्थ ग्रंथीमध्ये ॲड्रेनिल व कार्टिसोल हे काय असतात? रस स्त्रवत असतात, ज्याचा संबंध कशाशी असतो? तर ताणतणाव, प्रतिक्रिया, तसेच रक्तदाब, तसेच काय असतं? तर ऊर्जा पुरवठा याच्याशी कशाचा संबंध असतो? तर वृकस्थ ग्रंथीचा संबंध असतो, आणि ज्याच्यामध्ये काय असतं? ॲड्रेनिल आणि कार्टिसोल हे रस स्त्रवत असतात. आता 2 आहे मस्तिष्क ग्रंथी. तर आता मस्तिष्क ग्रंथीमध्ये बघा, मस्तिष्क ग्रंथीमध्ये काय असतं? तर ह्याला आपण पिट्युटरी ग्रंथीसुद्धा म्हणू शकतो, आणि याच्यामध्ये काय असतं? तर हार्मोन्स वाढीचं काय असतं? तर प्रमाण असतं. जर हार्मोन्स जर आपले चेंज झाले तर काय होतात? ते मस्तिष्क ग्रंथीमुळे काय होत असतात? चेंज होत असतात, आणि त्याच्यामुळे काय होतं? तर आपल्या शरीराच्या बांध्यावरती याचा परिणाम होत असतो. कोणत्या ग्रंथीचा? तर आपलं योग्य उत्तर आहे मस्तिष्क ग्रंथी, आणि याचा परिणाम आपल्या काय होतो? तर शरीराच्या बांध्यावरती झालेला आपल्याला दिसून येतो. तर काय कमी झाला असेल तर काय होतं? तर आपल्याला बुटकेपणा येतो, आणि जर मस्तिष्क ग्रंथीमधून वाहणारा रस जर जास्त प्रमाणात वाहिला तर त्याच्यातून काय होईल? तर अगदी अवाढव्यपणा आपल्याला म्हणजे भव्यकायता दिसून येईल. जसं की काही व्यक्ती बघा अतिशय उंच असतात, जसं की आपण सर्वसाधारणपणे 5-5.5 फूट असतो, 6 फुटापर्यंत असतो, तर त्या व्यक्ती काय असतात? तर 8-9 फूट इतक्या उंच झालेल्या असतात. काही प्रमाणात सांगते मी तुम्हाला, कदाचित असं होऊ शकतं. 3 आहे कंठस्थ ग्रंथी. तर कंठस्थ ग्रंथीमध्ये काय असतं? तर कंठस्थ ग्रंथीमध्ये उष्मांक क्रिया, तसेच ऊर्जेचा वापर, तसेच मानसिक वाढ विकास याच्यावरती काय होतं? तर अप्रत्यक्षरित्या आपल्याला परिणाम दिसून येतो. तसेच काय होतं? तर लैंगिक ग्रंथी. आता लैंगिक ग्रंथी म्हणजे याच्यावरती तर पुरुषांमध्ये ह्याच्यामध्ये टेस्टेरॉन आणि महिलांमध्ये इस्ट्रोजन हे काय असतात? तर रस आढळून येतात, आणि याच्यामुळे काय होतं? तर लैंगिक वैशिष्ट्यांचा काय होतो? तर विकास झालेला आपल्याला दिसून येतो. तर आपला प्रश्न होता, शरीराचा बांधा आकारमान यावरती काय करतो? तर कोणती ग्रंथी परिणाम करते? कोणता रस? तर मस्तिष्क ग्रंथीमध्ये वाहणारा रस काय करतो? तर आपल्या शरीराच्या बांध्यावरती आकारमानावरती परिणाम करतो, म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मस्तिष्क ग्रंथी. तर पुढचा प्रश्न आहे, संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन वयाच्या त्यापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो.
म्हणजेच काय होतं तर संबोध समजून म्हणजे विद्यार्थ्यांना काय होईल क्रिया समजून भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ याचा फरक कोणत्या वयापर्यंत विद्यार्थ्यांना कळू लागतो असा इथं थोडक्यात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे 8 ते 9, 2 आहे 12 ते 19 आणि 3 आहे 5 ते 6 आणि 4 आहे 15 ते 16 इथं आपल्याला दिलेलं आहे. तर बघा इथं आयोगानं आपल्याला सांगितलेलं आहे की परीक्षा परिषदेने आपल्याला उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 5 ते 6. पण 5 ते 6 वर्षाच्या विद्यार्थ्याला म्हणजे तो पहिलीत असतो किंवा पहिलीच्या वर्गामध्ये तो असतो, तर त्याला भूतकाळ, भविष्यकाळ ह्या पूर्ण संकल्पना समजत असतील का? हो, तर पूर्णपणे त्याला ह्या संकल्पना समजत नाहीत. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हे पूर्णपणे त्याला समजत नाही. म्हणून याचं उत्तर माझ्या मते तर येणार आहे 8 ते 9, ज्या की आपल्याला जीन पियाजे यांनी काय सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या अवस्था सांगितलेल्या आहेत, वयाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. त्याच्यावरून तर 8 ते 9 या वर्षामध्ये काय होईल तर विद्यार्थी भूत, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचं काय करेल तर त्याला फरक चांगल्या पद्धतीने कळून येईल असे इथं आपण सांगू शकतो. तर पियाजेने 8 ते 9 हे वर्ष सांगितलेलं आहे आणि आयोगाने इथं 5 ते 6 वर्ष दिलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर तर 8 ते 9च आहे, पण आयोगाने मात्र आपल्याला 5 ते 6 वय दिलेलं आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला काल, स्थल, कालाचे भान राहत नाही. या प्रकाराच्या अवधानाला डॅश डॅश अवधान असे म्हणतात. तर आपल्याला माहिती आहे अवधानाचे प्रकार आहेत आणि त्या प्रकारामध्ये एखादा इतका रमून जातो की त्याला स्थल आणि काळाचे काय राहत नाही, तर त्याला भानच राहत नाही. तर हे कोणत्या प्रकारचे अवधान आहे हे आपण इथं सांगायचं आहे. अभ्यस्त अवधान म्हणजे काय तर एखाद्या आवडीच्या कामात इतके रमणे की विशेष प्रयत्न न करता सतत लक्ष केंद्रित होतं. म्हणजे अभ्यासामध्ये काय असतं तर आपण प्रयत्न न करता सुद्धा आपण त्याच्यामध्ये इतकं रमून गेलेला असतो की आपण आपलं लक्ष इतर ठिकाणी जातच नाही. जसं की उदाहरणार्थ गायक गायनात रमतो, बरोबर. तसे चित्रकार एखादा चित्रकलेत इतका बुडतो की त्याला वेळेचं आणि काळाचं काय राहत नाही, भान राहत नाही. अभ्यास म्हणजे पूर्णपणे दिलेलं काय असतं लक्ष असतं, जे की आपलं इतर ठिकाणी कुठेही जात नाही. 2 ऐच्छिक अवधान. तर ऐच्छिक अवधान म्हणजे काय असतं तर जाणीवपूर्वक तसेच प्रयत्नपूर्वक एखाद्या गोष्टीवरती आपण काय करतो तर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे जाणीव येणं की आपल्याला इथं लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला अभ्यासच करायचा आहे आणि आपल्याला हेच करायचं आहे. म्हणजे आपल्या इच्छेने आपण तिथं करतो, जाणीवपूर्वक तिथं काय करतो अवधान देतो म्हणजे लक्ष देतो. उदाहरणार्थ एखादा कठीण धडा वाचताना आपण केलेलं लक्ष केंद्रित, किंवा आता आपण DETचा अभ्यास करतो तर अभ्यास करताना आपण काय करतो तर ऐच्छिक अवधान देतो की आपल्याला माहिती आहे हे आपल्याला इथं करायचंच आहे, आपल्या इच्छेने आपण तिथं लक्ष देतो, त्याला ऐच्छिक अवधान असं म्हणतात. 2 अनैच्छिक अवधान. तर आता अनैच्छिक अवधान म्हणजे काय तर इच्छा नसताना म्हणजे बाह्य आकर्षणामुळं न कळतपणे आपलं लक्ष तिकडं जातं. म्हणजे आपली इच्छा नसते, आपण आता अभ्यास करत असतो आणि बाहेर जर गोंगाट चालला असेल तर आपलं इच्छा नाही की आपण तिकडं लक्ष द्यावं, पण तरीसुद्धा काय होतं तर जाणीवपूर्वक एखादा मोठा आवाज आपल्याला ऐकू येतो किंवा अचानक आपण अभ्यास करताना एखादा समजा कार्यक्रम असेल आणि तिथे एखादा मोठा डॉल्बी लावला तर काय होतं आपली इच्छा नसताना म्हणजे अनैच्छिक पद्धतीने सुद्धा आपलं काय होतं तिकडं लक्ष जातं की बाबा इथं गोंगाट आहे किंवा इथून आपल्याला आवाज येतो. ते असतं ते अनैच्छिक अवधान, जे की आपल्या इच्छेने न देता अनैच्छिक पद्धतीने आपण काय करतो तर त्या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित करतो. त्याला आपण काय म्हणतो तर अनैच्छिक अवधान असं आपण तिथं म्हणू शकतो. तसेच पुढचं आहे हेतुपूर्वक अवधान. आता हेतुपूर्वक अवधान म्हणजे काय तर हेतुपूर्वक अवधान म्हणजे एखादे विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी किंवा हेतू साध्य करण्यासाठी आपण तिथं काय करतो तर अवधान देतो. म्हणजे हेतुपूर्वक, आता जसं की आपल्याला TET परीक्षा पास व्हायची आहे, बरोबर, म्हणून काय करतो तर आपण हेतुपूर्वक म्हणजे स्वतःच्या इच्छेने हेतू ठेवून की मला ही TET परीक्षा पास करायची आहे, ह्या हेतू समोर ठेवून आपण काय करतो तिथं लक्ष देतो आणि पूर्णपणे काय करतो आपण त्याच्यामध्ये रमून जातो. म्हणजेच त्याला म्हणू शकतो आपण हेतुपूर्वक काय करू शकतो अवधान म्हणू शकतो. तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभ्यस्त अवधान हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे एखादा गायक चित्रकार कलेत इतका रमून जातो त्याला स्थळ आणि काळाचे भान राहत नाही. म्हणजेच अभ्यस्त अवधान पूर्ण बेधुंदपणे अगदी त्याला कशाचीच काय नसते, परवा नसते, काय चालेल काय माहिती नाही, अगदी मनापासून तिथं तो स्वतःला झोकून देतो, त्याला आपण काय म्हणतो तर अभ्यस्त अवधान असे आपण त्याला म्हणतो. अगदी मनापासून जी कृती करतो ज्याच्यामध्ये आपण रमून जातो त्याला आपण अभ्यस्त अवधान असं म्हणू शकतो. तर बघा आज आपण पाहिलेलं आहे TET पेपर क्रमांक 2024चा पेपर, जो की आहे मानसशास्त्राचा. तर
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. तसेच आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.